नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग 1 वर्ग 5वी प्रकरण 21वे कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी व्यवस्थित प्रत्येक प्रश्न अभ्यासून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, काय करावे बरे? यामध्ये प्रश्न आहे, चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे। उत्तर, प्रथम गर्दी बाजूला करू जेणेकरून हवा खेळती राहील। त्यानंतर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडू व तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला पाणी प्यायला देऊ व पुढील उपचारासाठी डॉक्टरांकडे नेऊ। अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, जरा डोके चालवा। त्यामध्ये अ आहे, भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो? उत्तर, अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके घशात एकमेकांजवळ असतात। गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वसनलिका बंद राहते। घाईघाईने अन्न खाताना ते श्वसनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो, म्हणून अन्न खाताना घाई करू नये। दुसरा प्रश्न आहे, श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते? उत्तर, शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात। तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात, त्यांचा शरीराला त्रास होऊ शकतो। श्वसनेंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते, त्यातून हवा गाळली जाते। श्वसनेंद्रियाच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते, हवेतील कण त्यावर चिकटून बसतात। परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत। अशा प्रकारे श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा। पहिलं विधान आहे, रिकामी जागा वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो। उत्तर, ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागापर्यंत पोहोचवला जातो। दुसरं विधान आहे, जठर हे रिकामी जागा सारखे इंद्रिय असते। उत्तर, पिशवी। जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा, जोड्या लावा। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत। अ गटामध्ये आहे फुफ्फुसे, जठर, हृदय, मेंदू आणि ब गटामध्ये आहे रक्ताभिसरण, श्वसन संस्था, चेतासंस्था, पचन संस्था। तर उत्तरामध्ये बघा, फुफ्फुसे त्यासमोर लिहायचं आहे श्वसन संस्था, जठर त्यासमोर लिहायचं आहे पचन संस्था, हृदय त्यासमोर लिहायचं आहे रक्ताभिसरण, मेंदू त्यासमोर लिहायचं आहे चेतासंस्था। अशा पद्धतीने आपण जोड्या लावा हा प्रश्न चौथा व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न पाचवा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा। उत्तर, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, चेतासंस्था, पचन संस्था ह्या शरीरात कार्य करणाऱ्या संस्था आहेत। आ आहे, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते? उत्तर, वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन
वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात पोचतो। त्याच वेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशांमधील हवेत मिसळतो, उच्छवासाच्या वेळी व शरीराबाहेर टाकला जातो। अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते। ई आहे, लाळ हा द्राव पाचक रस का आहे? उत्तर, लाळेमध्ये टायलिन नावाचा पाचक रस असतो। या रसामुळे पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते, त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते, म्हणून लाळ हा द्रव पाचक रस आहे। अशा प्रकारे प्रश्न 5वा पूर्ण केला आहे। प्रश्न 6वा आहे, कशाला म्हणतात ते कंसातून शोधून लिहा। कंसामध्ये दिला आहे रक्ताभिसरण, श्वासनलिका, श्वासपटल। त्यामध्ये अ आहे, याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छवास होतो। उत्तर आहे श्वासपटल। श्वासपटल वर खाली होते, त्याच्यामुळे काय होतं, आपला श्वासोच्छवास होत असतो। आ आहे, शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया, त्याला रक्ताभिसरण असं म्हणतात। आणि ई आहे, नाकातून आलेली हवा या नळीत येते। उत्तर आहे श्वासनलिका। अशा प्रकारे प्रश्न 6वा पूर्ण केला आहे। त्याचबरोबर आपला स्वाध्यायसुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला आहे। आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न पूर्ण करण्याची। तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे, वर्गामध्ये गट करून इंद्रिय आणि त्यांचे कार्य यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घ्या। आता या ठिकाणी मी काही प्रश्न आणि त्याची उत्तरं सांगते। तुम्ही हे प्रश्न वर्गामध्ये सांगायचे आहे विद्यार्थ्यांना आणि त्याचे उत्तरं विचारायचे आहेत। तर पहिला प्रश्न आहे, पाहण्याचे काम कोणती इंद्रिय करते? उत्तर, डोळा। 2, ऐकण्यासाठी कोणती इंद्रिय वापरतो? उत्तर, कान। वास ओळखणारे इंद्रिय कोणते? उत्तर, नाक। चव ओळखणारे इंद्रिय कोणते? जीभ। स्पर्श जाणणारे इंद्रिय कोणते? उत्तर, त्वचा। डोळ्याचे मुख्य कार्य काय? उत्तर, पाहणे। कानाचे मुख्य कार्य काय? श्रवण किंवा ऐकणे। नाकाचे मुख्य कार्य काय? उत्तर, वास। जिभेचे मुख्य कार्य काय? चव। त्वचेचे मुख्य कार्य काय? स्पर्श। गोड चव ओळखणारे इंद्रिय कोणते? जीभ। मोठा आवाज ऐकण्यासाठी कोणते इंद्रिय उपयोगी? उत्तर, कान। फुलांचा सुगंध ओळखण्यासाठी कोणती इंद्रिय वापरतो? नाक। रंग ओळखण्यासाठी कोणती इंद्रिय वापरतो? डोळा। गरम थंड जाणवण्यासाठी कोणती इंद्रिय मदत करते? त्वचा। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 15 प्रश्नांचा अभ्यास केला आहे। अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही काढायचे आहे आणि वर्गात विद्यार्थ्यांचे गट बनवून या गटाने त्या गटाला, त्या गटाने त्या गटाला प्रश्न विचारून उत्तरं जाणून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला प्रश्नसुद्धा या ठिकाणी पूर्ण केला आहे। आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची। तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश असतो? या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। अशा प्रकारे वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 21वे कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित, निबंध, पत्र या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।